थँक्यू सो मच समीर ठाकरे. लो स्कोरिंग सामना होता आणि पाहू शकाल या ठिकाणी 22 धाबांचा लक्ष समोर असताना मात्र 8 चेंडूमध्येच मात्र या ठिकाणी तो सामना जिंकला गेला. म्हणजे आयोजकांचा वेळ वाचवला असं म्हणावं लागेल. म्हणजे आता मात्र जाऊया आपण पहिल्या सेमीफायनल मॅच कडे, दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅच कडे. म्हणजे पहिली सेमीफायनलची मॅच मनोज कारवे सर आणि समीर ठाकरे यांनी मात्र कंप्लीट केली आणि पहिला संघ ठरलाय फायनल मध्ये प्रवेश करणारा महाकाल 11. मी मगाशी म्हटलं होतं की डॉन को पकडना मुश्किल और महाकाल को हराना नामुमकिन. अजय वेलकम. धन्यवाद योगी. सेकंड सेमीफाइनल की शुरुआत हवाई फायर के साथ इनफील्ड को क्लियर किया और जड़ दिया है पहली गेंद पर सचिन भोईर ने चौका. मैच की पहली गेंद पर चौका बटोर रहा है और अच्छी शुरुआत की अपनी टीम के लिए. कियान 11 टीम पहले बल्लेबाजी करती हुई. थोड़ा किस्मत का साथ भी मिला है कियान 11 को इस टूर्नामेंट में. पिछला मैच जो कि नॉकआउट मैच उन्होंने खेला था, एक ओवर का मैच, वहां पर मैच टाई हुआ था और टॉस के बलबूते पर टीम आगे बढ़ी है. इस बार वाइट गेंद लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज रामा भोईर. चीना 11 टीम क्वार्टर फाइनल मुकाबला सुपर ओवर में जीती है. बहुत ही संघर्ष करना पड़ा है दोनों भी टीमों को सेमीफाइनल तक पहुंचने के लिए. अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट और फिर से लेग स्टंप के बाहर भटकते हुए फिर से वाइड. भावेश पवार या ठिकाणी शुभागमन झाला आणि गोलीबाई आमच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल पाहायला मिळाली. आणि एक इतिहास आहे अजय. गोलीबाई आणि भावेश पवार पाहिलं तर अगदी जिवलग मित्र आहे आणि ज्यावेळी अंडरआर्म क्रिकेट मात्र खेळायचे त्यावेळी मात्र गोलीबाई यांच्या संघामध्ये भावेश पवार सुद्धा खेळायचे. मिडअपला बीट करण्याचा प्रयत्न चांगला क्षेत्राची रनआउटची संधी होती त्या ठिकाणी, परंतु गोलंदाजाने मात्र चेंडू परफेक्टली कलेक्शन केला नाहीये आणि त्याचमुळे मात्र फलंदाज सुखरूप पोहोचले गेले सचिन भोईर. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहे. 7 धावा एक्झॅक्टली. यस, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू आणि तदनंतर सिंगल धाव. सचिन भोईर यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. पर 6 साठी सचिन माळी यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. हो, फटका ऑन साइडला टर्न केलाय परंतु चेंडू चालला अगदी मिड विकेटला आहे. गौदबी प्रेक्षक स्टँडच्या समोर दुहेरीचा प्रयत्न होतोय. धोका आहे त्या ठिकाणी. ओ माय गॉड, चेंडू आपण जर पाहिले तर अगदी इष्टाचा निशाणा मात्र साधू शकला नाही आणि त्याचमुळे मात्र 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. पहले ओवर की जो घटनाएं घटती है ना इस टूर्नामेंट में, वो भी काफी इंटरेस्टिंग रहती है. कभी कभी ऐसे लगता है कि आउट करने का इरादा नहीं होता है, फिर भी कोशिश होती है. कभी कभी आउट करना चाहते हैं, हो नहीं पाता है. कहना भी मुश्किल होता है कि इंटेंट क्या है. और इस बार अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, बिहाइंड स्क्वायर जाना चाहते थे ऑन साइड में. थोड़ी तेज निकली थी टप्पा पड़ने के बाद गेंद बीट हुए बैटर और कोई रन नहीं इस गेंद पर. रन संख्या 9 बिना किसी नुकसान के कियान 11 टीम पहले बल्लेबाजी करती हुई चीना 11 के विरुद्ध. इस बार ड्राइव किया गेंद हवा में, मिस टाइम स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे और इसके साथ ही बैट्समैन का काम तमाम. पहला झटका लगता हुआ कियान 11 को. पुन्हा मात्र या ठिकाणी फटक्या हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेलबादच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी श्रीकांत भोईर मात्र बाद ओढ माघारी परतला. 9 वरती लागणारा हा पहिला धक्का आपण पाहिला कियान 11 संघाला. आणि कियान 11 संघाची सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये एक वेगळीच वाटचाल पाहिली आपण. असं एक क्षण वाटलं होतं की मात्र संघ ग्रुप स्टेजवरती जे सामने होते त्याच्याबद्दल मात्र संघ पराभूत होणार, परंतु त्यांना संधी मिळाली आणि वारंवार त्या संधीचं मात्र या संघाने सोनं केलं असं म्हणावं लागेल. नए बल्लेबाज आए हैं संदेश भोईर, उनके लिए हार्दिक शुभकामनाएं आती हुई कासार वडवली से उनके जमाई राजा परेश पाटिल की ओर से और भावेश पवार की ओर से भी हार्दिक शुभकामनाएं. भावेश पवार इस मैच का लुत्फ उठाते हुए
हल्का सा मिसफील्ड डिप पॉइंट पर उसका फायदा उठाते हुए संदेश भोईर 2 रन पूरे और तीसरे की कोशिश में अपना विकेट फेंकते हुए बैट्समैन रन आउट। अजय जरूर जसं भावेश पवार यांचं या ठिकाणी आगमन झालं मगाशीच मी एक भावेश पवार यांची युट्यूबवरती एक व्हिडिओ पाहिली होती ठाण्यामध्ये एक स्पर्धा सुरू होती अजय आणि त्या स्पर्धेमध्ये पहा ज्यावेळी आपण अंडरआर्म षटकार मारायचो त्यावेळी समोरच मात्र बाउंड्री असायची आणि ती स्पर्धा ओरामची होती आणि त्या ठिकाणी मात्र मैदान छोटं असल्या कारणानं त्या स्पर्धेमध्ये समोरच बाउंड्रीज होत्या आणि त्या स्पर्धकांनी मात्र एक्झॅक्टली प्रमुख अतिथी म्हणून भावेश पवारला इन्व्हाइट केलं होतं परंतु त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर भावेश पवारसाठी एक चॅलेंज ठेवलं होतं की तुम्हाला एका ओव्हरमध्ये 16 धावा इथे जोडायचे आहेत कारण जो नियम आपण ISPL मध्ये पाहिलं होतं तिथे मात्र टार्गेट ठेवतो ISPLच्या नियमानुसार परंतु त्या स्पर्धेमध्ये भावेश पवार गेल्यानंतर एक जरी 2 षटकार तिथे मारले होते परंतु तदनंतर त्यांना सांगितलं गेलं की जो आमचा मुख्य व्यासपीठ आहे तिथे तुम्हाला षटकार मारायचा आहे जर तुम्ही षटकार मारला तर तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक परंतु भावेशने तसं केलं नाहीये त्याने मात्र क्रिकेटला सन्मान दिला चेंडूला सन्मान दिला गोलंदाजाला मान दिला आणि अखेर त्या स्पर्धेची शोभा वाढवली हा भावेश पवार आहे भिवंडी अर्थात प्राऊड ऑफ भिवंडी असं म्हटलं तर वावगं नाही सर भावेश पवार आज त्यांचं इथे येणं म्हणजे भाग्याचं लेणं आहे अजय जो हाँ बहुत बड़ी उपलब्धि और बहुत बड़ी उनकी मौजूदगी इस टूर्नामेंट के लिए। दामनगांव प्रीमियर लीग में भावेश पवार का एक बार फिर से हार्दिक स्वागत। महान खिलाड़ी है और भिवंडी क्रिकेट की आन बान शान है। एक ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। रन संख्या 11 2 विकेटों के नुकसान पर कियान 11 दूसरा सेमीफाइनल मुकाबला आपके सामने चलता हुआ दामनगांव प्रीमियर लीग सीजन 3 का। नीलेश आए हैं नए बल्लेबाज के रूप में। नीलेश चोरगे ने कमाल की सेवा दी है दामनगांव क्रिकेट को। ड्राइव करने का प्रयास जहां पर खेलना चाहते थे वहां पर तो नहीं खेल पाया है बल्ले की थोड़ी अंदर लगी है 2 की कॉल यहां पर जोखिम भरा हो सकता है लेकिन बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट्स। फील्डर पर थोड़ा सा दबाव डाला और पहला रन भी बहुत तेज गति से पूरा किया था मन में कोई झिझक नहीं थी दूसरा रन लेना ही है ठान लिया था और 2 रन कंप्लीट करते हुए खाता खोलते हुए 2 रनों से नीलेश चोरगे टीम का स्कोर 13 रन 2 विकेटों के नुकसान पर। जरूर धावफलक्यावरती धावा चांगल्या आपण पाहतोय कारण 7 चेंडूचा केला आतापर्यंत संपन्न झालेला आहे 13 धावा धावफलक्यावरती आणि आपण पाहू शकाल निलेश चोरगे खेळपट्टीवरती आहेत त्याच्या सुप्तीला पाहिजे सचिन भोईर आहेत ते स्वतः संघ मालक आहेत कियान 11 या संघाचे आणि आपण पाहतो की अजय नॉकआउट मॅचेस मध्ये 40+ चा आकडा चांगला ठरतोय आणि जर इथे मात्र या संघाने मात्र 40च्या पुढे जर आकडा इथे उभारला तर तो चांगला ठरू शकेल हो हो अगल्या वेगळ्या शैलीने मात्र फटक्यात या ठिकाणी मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला अजय तू सुद्धा मात्र धामणगावचा मात्र पूर्वीचा खेळ पाहिला असेल नितीन पाटील असेल निलेश चोरगे असेल अगदी ढोळ तासाच्या सोबतीला मात्र संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये दाखल व्हायचा आणि तेव्हा मात्र असे मात्र मैदान नसायचे मालावरती शेता बांधणावरती मैदान असायचे त्याबद्दल तू काय सांगू शकशील। जी हाँ बहुत से मैदान तो ऐसे रहते थे कि वो 360 डिग्री नहीं रहते थे पीछे तो डिक्लेयर जोन ही रहता था वहां पर नीलेश जैसे बल्लेबाज कमाल का खेल पेश करते थे और ये कमाल का शॉट काउ कॉर्नर के ऊपर से उड़ाया सिक्सर। अजय तुला नाही वाटत का 10 वर्षापूर्वीचा निलेश चोरगे अजूनही तसाच आहे। 10 नहीं 20 सालों पहले से मैं देखता आ रहा हूँ मैं बचपन से उनको देखता आया हूँ नीलेश हो नितिन हो ये सब जो खिलाड़ी है दामनगांव टीम में एक गजब की टीम हमेशा रही है और आज भी ये टीम काफी बेहतरीन टीम मानी जाती है। हालांकि आजकल जरूर काफी बदलाव हुआ है इस टीम में इस बार अच्छी गेंद थी अच्छी वापसी गेंदबाज श्रीनाथ पाटिल की लेकिन उतना ही खूबसूरत स्ट्रोक हल्के हाथों से फ्लिक करते हुए 2 रन यहाँ पर पूरे करते हुए नीलेश काफी बिजी प्लेयर है जब भी क्रीज पर रहते हैं तो रन्स बनाते रहते हैं आणि खास वैशिष्ट्य अजय पाहिले तर विदाउट प्रॅक्टिस न तो मात्र या पर्वामध्ये खेळतोय संघाची धावसंख्या पाहिली तर 21 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली दुसऱ्या षटकाचा किल्ला सध्या प्रगती पथावरती आहे आतापर्यंत श्रीनाथ पाटीलने 4 चेंडू हाताळले 4 चेंडूमध्ये एक्झॅक्टली 10 धावा खर्च केलेल्या आहेत चांगल्या धावा या षटकामध्ये आपण पाहतोय जोडत असताना निलेश चोरगे त्याच्या सोबतीला सचिन भोईर आणि
अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं या षटकामध्ये बाकी आहे. ओ अजून एक कडक शॉट परत डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि त्याने पकडलाय आई गावदेवी प्रतिष्ठानच्या समोर. निलेश सोरगेचा हा झेल समाप्त झालाय. त्याचा थोड़ी सी हल्की सी बल्ले के अंदर लगी थी, जिस वजह से वो प्रॉपर एलिवेशन स्ट्रोक के पीछे जमा नहीं पाए थे और गैप में भी खेल नहीं पाए. डिप मिड विकेट पर उनका काम तमाम होता हुआ. हालांकि अच्छा कैमियो खेला उन्होंने, 10 रनों का योगदान दिया जिसमें एक शानदार छक्का शामिल था. 21 पर 3 इस समय केएन 11. जरूर जरूर फटका तर खूपच छान होता, परंतु सीमारेषा मात्र ओलांडता आली नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रमाणात पुष्पकच्या वतीने मात्र तो झेल पकडला गेला. नवीन फलंदाज प्रथमेश भोईर आलाय, त्याची सुद्धा दांडी गोल. ओ माय गॉड, श्रीनाथ पाटीलचा कमालीचा मात्र या ठिकाणी कमबॅक पाहिलं, कारण पहिल्या 4 चेंडूमध्ये त्याने धाबा खर्च केला होता 10, परंतु मागील 2 चेंडूचा आपण विचार केला तर 2 सफलता प्राप्त केल्या. रिप्ले मध्ये पाहू शकाल प्रथमेशने मात्र तिथे इष्टा दाखवल्या आणि त्या इष्टा उद्ध्वस्त केल्या श्रीनाथ पाटील. जर आपण अजय घराचा दरवाजा उघडा ठेवला तर होत असते, म्हणजे आपण म्हणू शकतो गोलंदाजाने चोरी केली का. अब तो रात का वक्त भी है. दिन में तो बात अलग होती है, क्रिकेट के मैदान में तो दिन में भी इस तरह की चोरियां हो सकती है, तो रात में कैसे गेंदबाज चूकने वाले हैं, क्योंकि स्टंप्स उनके लिए खुले कर दिए थे वहां पर बैट्समैन ने. प्रथमेश ने अभी अभी आए थे क्रीज पर, काफी ज्यादा अक्रॉस जाकर स्वीप लगाने का प्रयास, लेकिन चूक गए और उनका काम भी तमाम हो चुका है. लगातार 2 विकेटों का पतन इस ओवर में. 2 ओवर की समाप्ति, स्कोर 21 रन 4 विकेटों के नुकसान पर. 10.50च्या धावगतीने आतापर्यंत धावा आलेल्या आहेत आणि जर याच प्रमाणे जर धावा जर आल्या तरी सुद्धा मात्र या ठिकाणी केएन 11 संघ 40च्या पुढे जाऊ शकते, म्हणजे लगभग 42 या आकड्यावरती तो पोहोचू शकतो. आणि जर हा आकडा इथे उभारला गेला तर मात्र मॅचला मजा येऊ शकेल. सचिन भोईरने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला, त्याच्या बादमधून आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 7 धावा निघाल्या आणि आता मात्र त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज आलेला आहे सूरज गुलवी. 2 षटकाचा खेळ अजूनही मात्र इथे येणं बाकी आहे. जो संघ जिंकेल तो मात्र धामणगाव प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये फायनल मध्ये प्रवेश करेल आणि त्याचा सामना असेल सन्माननीय महेश राघोमाली आणि सन्माननीय रुपेश राघोमाली यांचा संघ महाकाल 11 संघाच्या विरोधात. देखिए अभी भी अद्भुत माहौल और दर्शकों की जबरदस्त मौजूदगी ये बताता है कि कितना सफल टूर्नामेंट है डीपीएल. बड़े अटपटे ढंग से शॉर्ट बॉल को सामने की तरफ खेला है, काफी देर हवा में गेंद, लेकिन फील्डर बहुत दूर. 1 रन लेने का मौका वहां पर सचिन भोईर के पास. सचिन ने अच्छी बैटिंग की, अभी तक 4 गेंदों का सामना किया है, 1 चौका जड़ चुके हैं. 8 पर पहुंचते हुए इस सिंगल के चलते टीम का स्कोर अब 22 रन और अभी भी 11 गेंदे पारी में शेष है. अनिकेत किरकिरे गेंदबाजी के लिए आए हैं और उन्होंने जो कैच लपका था क्वार्टर फाइनल मुकाबले में सुपर ओवर में अंडर प्रेशर, वो कमाल का कैच था. भावेश भोईर का वो कैच था और उस कैच के बलबूते पर भी कहीं ना कहीं टीम सेमीफाइनल में पहुंची है. जरूर. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण जर पाहिले तर सातत्याने भावेश पवारचा मी उल्लेख करतो की गोरसई गावाचा गौरव म्हटलं तर भावेश पवार आणि धामण गावाचा गौरव म्हटलं तर मात्र भावेश भोईर. आणि आज पहा तो योगायोग आला आणि भावेश पवारची मात्र या ठिकाणी उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. देखिए भावेश पवार की सबसे बड़ी खासियत ये रही है कि जो चेंज होता है ना, जो बदलाव होता है उसको एक्सेप्ट करते हैं. क्योंकि भावेश पवार को आपने भी शुरुआती दौर में देखा होगा, जब थ्रो गेंदबाजी काफी चलती थी भिवंडी में, वो भी थ्रो गेंदबाजी करते थे, लेकिन जैसे ही वो थ्रो गेंदबाजी बैन की गई है भिवंडी क्रिकेट में, वहां पर उन्होंने वो चेंज स्वीकारा, अपने आप में बदलाव किया और उसके बाद बहुत ही शानदार गेंदबाजी, उतनी जबरदस्त बैटिंग उनके द्वारा हमें देखने को मिली है और लगातार कंसिस्टेंसी उनके खेल में देखने को मिली है, इसीलिए तो महान खिलाड़ी है. आणि तसे आज जे पाहिलं तर जीवनामध्ये बदल होणं हे निसर्गाचं लेणं आहे. आणि या टार्गेट हो हो फिंगर अप, फलंदाज तिथे मात्र रनरच्या स्वरूपात बाद झालाय आणि आता मात्र पहा त्या ठिकाणी फलंदाज सुद्धा मात्र भरपूर निराश आहेत. ही आवश्यकता होती का. रिप्ले मध्ये पाहू शकाल
रेबलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन नाहीये. शॉर्ट टर्मिनलला मात्र फिल्डर तिथे सज्ज आहे. जयेश भुईर स्वतः संघ मालक आहेत, परंतु तदनंतर या ठिकाणी अदरवाईज फिल्डरला मात्र तिथे चेंडू उचलला आणि तदनंतर डायरेक्ट हिट. पहा फलंदाज कुठल्या प्रमाणे फ्रेम मध्ये सुद्धा नाहीये. योग्य निर्णय. आय थिंक धनंजय होते त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. धनराज त्याची आय थिंक आपण स्क्वेअर अँगलने पाहूया, दुसऱ्या अँगलने पाहूया एक्झॅक्टली काय घडले त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट आहे की विकेट किपरना तिथे मात्र इष्टा उद्ध्वस्त केले आहेत. विकेट कीपर के हाथों में आ गई थी गेंद और उन्होंने बहुत ही जल्द वहां पर स्टंप्स बिखेर दिए हैं. जबरदस्त वर्क करते हुए विकेट कीपर धनराज और एक और बैट्समैन पेविलियन की राह पर. 5 खिलाड़ी आउट हो चुके हैं. विकेटों का पतझड़ देखने को मिल रहा है इस सेमीफाइनल मैच में. कियान 11 के लिए स्कोर तो अभी भी ठीक ठाक है, लेकिन विकेटें काफी ज्यादा गिर गई है और यहां से एक छोटी सी क्यों ना हो, लेकिन पार्टनरशिप बनानी होगी, तब जाकर वो 40 का आंकड़ा पार किया जा सकता है. स्कोर 23 रन 5 विकेटों के नुकसान पर. नए बैट्समैन आए हैं हरीश पाटिल. अनिकेत किरकिरे अगली गेंद लेकर, और टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ लहराती हुई गेंद, अपील कॉट बिहाइंड की. बैट्समैन काफी टेंटेटिव लगे, कतराते हुए बल्ला चला दिया था. विकेट कीपर तो बहुत विश्वसनीय अपील करते हुए नजर आए, लेकिन अंपायर की सहमति नहीं. शानदार गेंदबाजी अनिकेत किरकिरे द्वारा. फाइनल में पहुंचने के लिए संघर्ष इस समय बीच मैदान में चलता हुआ कियान 11 और चीना 11 के बीच में. हो अजय, जरूर या चेंडू पूर्वी आपण यष्टीरक्षकाची भूमिका जी पाहिली आपण, या चेंडू नंतर जरूर त्याचा आपण उल्लेख करू. गोलंदाज पुन्हा एकदा. ओहो, जबरदस्त चेंडूची हाताला या ठिकाणी मात्र पाहू शकाल. अगदी 20 आपण फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. जो धनराजने आता मात्र जो या ठिकाणी विकेट्स प्राप्त केला आहे, अशाच प्रमाणे आजच्या मॅचेस मध्ये बेस्ट ऑफ रायव्हरी मुंबई इंडियन्स विरुद्ध सुपर चेन्नई किंग्स या संघामध्ये आपण आज सामना पाहिला. आणि MS धोनीनं अशाच प्रमाणे सूर्यकुमार यादवला मात्र बाद केलं होतं. परंतु या ठिकाणी अनिकेत किरकिरे, आपण पाहतो की किरकिरे म्हटलं तर मात्र डोक्यामध्ये घुसते, परंतु हा गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या डोक्यामध्ये घुसला असं म्हणावं लागेल. जी हाँ, और विपक्षी टीम के बल्लेबाजी का मजा वहां पर किरकिरा करते हुए अनिकेत किरकिरे. बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास, इस बार दिशा इन गेंद है वाइड. हालांकि इस बार भी चूक गए थे. हालांकि बहुत स्ट्रगल कर रहे हैं हरीश पाटिल. स्कोर अब धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 24 रन. 40 की हम चर्चा कर रहे थे, 40 प्लस टोटल वाकई में इतना आसान नहीं है चेस करने के लिए, लेकिन अब वहां तक पहुंचने के लिए काफी अच्छी बैटिंग करनी होगी. अगली गेंद, और इस बार चॉप करते हुए बाहरी किनारा लगा है. शॉर्ट थर्ड मैन पर अच्छा स्टॉप, लेकिन सिंगल रोक नहीं पाए वहां पर फील्डर. और इसके साथ ही ये बेहतरीन ओवर समाप्त होता हुआ अनिकेत किरकिरे का. 3 ओवर की समाप्ति, स्कोर मात्र 25 रन 5 विकेटों के नुकसान पर कियान 11. पहा, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11. ओ माय गॉड, प्रथमेश पाटील सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत. जबरदस्त टेलिकास्ट त्यांचा आपण पाहतोय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून, आणि त्यांचे सर्व सहकारी अपार्टमेंट त्यांची आपण पाहत आहोत. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर रामा भोईरनं खर्च केले होते 11, 2 विकेट त्यांनी प्राप्त केले होते. दुसऱ्या षटकामध्ये श्रीनाथ पाटीलचा आपण विचार केला तर त्यांनी खर्च केल्या होत्या 10, त्यांनी 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. परंतु अनिकेत क्रिकेटचा विचार केला तर विकेटचं कॉलम आपण जर पाहिलं तर त्याच्या अकाउंट मध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी पाहिली तर एकही विकेट्स नाहीये, परंतु 4 धावा त्यांनी खर्च केल्या. जबरदस्त वापसी त्याची मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सचिन भोईर और हरीश पाटिल की जोड़ी इस समय क्रीज पर है. रनों की रफ्तार को बढ़ाने की एक बहुत बड़ी जिम्मेदारी इन दोनों बल्लेबाजों के कंधों पर है, और उसके लिए कम से कम 1 या 2 बड़े शॉट्स खेलने होंगे, तब जाकर वो 40 का आंकड़ा जो है उस तक टीम पहुंच सकती है. और 40 तक पहुंचना है तो उसके लिए और 15 रन जोड़ने होंगे. आखिरी ओवर की पहली गेंद, टॉप एज गेंद हवा में, विकेट कीपर थोड़े से दूर रह गए. अच्छा एफर्ट वहां पर धनराज का. 1 रन कंप्लीट, दूसरे की कोशिश, तालमेल का अभाव और बैट्समैन रन आउट.
बॅटर नेम्स संदीप, यस। संदीप आए हैं बल्लेबाजी के लिए और आते ही प्रहार किया, गेंद हवा में, सामने फील्डर लॉन्ग ऑफ पर, कोई गलती नहीं, एक और विकेट धराशायी। संदीप भी रनों का दीप जला नहीं पाए, 0 पर आउट होकर पेविलियन में लौटते हुए। काय खेळ सध्या आपण पाहतो चीना 11 संघाचा। नाणेफेकी जिंकल्यानंतर मात्र प्रथम तर त्यांनी गोलंदाजी स्वीकारली आणि अजय पहिला सेमीफायनलचा सामना सुद्धा मात्र पाहिलं तर लो स्कोरिंग होता आणि असं वाटतं की दुसरा सेमीफायनलचा सामना सुद्धा आपल्याला या ठिकाणी कदाचित लो स्कोरिंग इथे मात्र पाहायला मिळू शकेल, कारण 25-7 सध्या या ठिकाणी आपण पाहतो या विकेट्स गमावले कियान 11 या संघाने आणि आता मात्र नवीन फलंदाज अनिल धापशी आलाय। पहा ज्याच्या ज्याच्या नावाच्या पुढे धापशी आहे त्या त्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु हा अनिल धापशी आहे, तो मात्र चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करेल का? गोलंदाज पुन्हा एकदा मोनिश मात्रे, फटका तर चांगला आहे परंतु त्याला गॅप शोधता आला नाही, चेंडू मात्र चालला अगदी लॉंग ऑन कडे, डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केले गेली। सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना आता 27 धावा इथे मात्र झालेल्या आहेत। वैसे कियान 11 की गेंदबाजी भी काफी जबरदस्त है और कहीं ना कहीं गेंदबाजी उनका मजबूत पक्ष है, लेकिन एक फाइटिंग टोटल तो होना चाहिए। अभी तक शायद वो टोटल बल्लेबाज बना नहीं पाए हैं जिसकी कहीं ना कहीं कैप्टन उम्मीद कर रहे थे। इस बार बहुत ही कड़क शॉट, शानदार कवर ड्राइव, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। मूड बना दिया डीजे सूरज, काय जबरदस्त वातावरण निर्माण झालेलं आहे, परंतु या ठिकाणी क्लास पाहिला आपण फलंदाज हरेश पाटीलचा। क्लासिकल चौकारेष्टा कवच दिशेने चौकाराच्या सहाय्याने 31 धावा फलकावरती लागल्या गेल्या। अजूनही पाहिलं तर या ठिकाणी काही चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या इनिंग मधील आणि जर अशा प्रमाणे जर फटके जर असे आले तर कदाचित 40 पर्यंत सुद्धा मात्र हा संघ मजल मारू शकतोय, परंतु जर ही स्पर्धा चीना 11 आय थिंक फायनल मध्ये जर त्यांनी प्रवेश केला तर दीपक धापसी यांच्याकडून शामियाना धाब्यावरती सर्वांना मेजवानी दिली जाईल, परंतु या ठिकाणी ही मेजवानी मात्र सहजासहजी मिळणार नाहीये। जबरदस्त फटका हरेश पाटीलच्या बाटमधून षटकार, उच्च लगा सकते हैं हरीश पाटिल ये दिखाते हुए, गेंद के मेरिट पर शॉट्स लगाते हुए, पहले कवर ड्राइव और अब ये गेंद आगे मिली तो उसको सामने उछाला उन्होंने, लॉन्ग ऑन को क्लियर करते हुए खूबसूरत छक्का, पहले चौका फिर सिक्सर। 10 रन 2 गेंदों पर आ चुके हैं, टोटल पहुंच चुका है 37 पर, 37 रन। अब ये फाइटिंग टोटल जरूर बन गया है। निश्चितपणे या कारण सेमीफायनलचा प्रेशर एक वेगळा असतो, अजून एक चेंडूचा खेळी मात्र या ठिकाणी येणं बाकी आहे। ओहो फ्लॉविंग स्वीप, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे मात्र फिल्डर तैनात आहे, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि सिंगल वरतीच मात्र तुम्हाला या ठिकाणी समाधानी राहावं लागेल आणि अखेर पूर्ण षटकं मात्र या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत। 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण जर पाहिलं तर 38 धावा या ठिकाणी प्रथमतः बॅटिंग करत असताना कियान 11 या संघाने जोडलेले आहेत आणि फायनल मध्ये एंट्री करण्यासाठी चीना 11 या संघाला 4 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर 39 धाबांची आवश्यकता आहे। जर चीना 11 संघाने फायनल मध्ये एंट्री केली तर दीपक धापसी यांच्याकडून शामियाना हॉटेलवरती सर्वांना मेजवानी दिली जाणार आहे। चला इनिंग ब्रेक मध्ये आहोत तर आपण जाऊया पुन्हा एकदा डीजे सूरज कडे आणि ऐकूया एक मधुर संगीत।
जरूर मात्र त्याची गोलंदाज फाईट बॅक करू शकतात. 39 धाबांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी समोर उभारलाय. कारण प्रतल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर कियान 11 या संघाने 38 धाबा जोडल्या. चला सलामीची जोडी चीना 11, चला लगेच पाठवा. आपण जास्त वेळ आपण इथे खर्च करू नका. जो संघ जिंकेल तो मात्र अंतिम सामना महाकाल 11 या संघाच्या विरोधात खेळणार आहे. आणि तसं अजय पाहिलं तर स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदरच मात्र महाकाल 11 वरती मात्र भरपूर प्रेक्षक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वांना असं वाटलं होतं की मात्र संघ फायनल मध्ये पोहोचेल आणि अखेर तो पोहोचला गेला. जहाँ हॉट फेवरेट टीम पहले से ही रही है महाकाल 11 और उस तरीके का खेल भी उन्होंने पेश किया है. कोई भी मैच पूरे टूर्नामेंट में हारे नहीं है. हालांकि हमने देखा शिवांश 11 को 5 के 5 ग्रुप मैचेस जो थे उन्होंने जीते थे लीग मैचेस और उस टीम को भी काफी हॉट फेवरेट माना जा रहा था. लेकिन उनका काम तमाम हो गया. पिछले मैच में सुपर ओवर में क्वार्टर फाइनल में टीम हार गई. तो महाकाल 11 को भी थोड़ा सा बच के तो रहना ही होगा फाइनल मैच में, क्योंकि फाइनल मैच में भी आपके साथ धोखा हो सकता है. विपक्षी टीमें उसके लिए तैयार है. जरूर, कारण महाकाल 11 संघाच्या संघ मालकाला सुद्धा माहिती आहे की 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाने सर्व सामने जिंकले होते आणि अंतिम सामन्यामध्ये मात्र त्याने पराभव स्वीकारावा लागला होता. तशी परिस्थिती होणार नाही यासाठी त्यांना सुद्धा मात्र अलर्ट राहणं फार गरजेचं असेल. चला जाऊया आपण चालू सामन्याकडे. किशोर शिंगोळे आणि रामा भोईर ही सलामी जोडी सध्या आपण पाहतो आणि षटकाला सुरुवात करतो गोलंदाज संदेश भोईर. ओ स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. म्हणजे असं नाहीये की आपण म्हणू शकणार नाही की हा स्कोर छोटा आहे, कारण सेमीफायनलची मॅच आहे. 39 धावांचं लक्ष्य आहे आणि या टोटल वरती सुद्धा मात्र तुम्ही चांगला खेळ करू शकता. जी हाँ, इसमें तो कोई संदेह नहीं है. ये टोटल फाइटिंग टोटल है और अब तो इतनी देर रात मैच चल रहा है, लगभग सुबह का वक्त अब यहाँ पर स्टार्ट हो चुका है. तो ऐसे में तो और ज्यादा मुश्किल हो सकता है. लेकिन गेंदबाजी अच्छी करनी होगी. बैकफुट पर जाकर निकाल दिया गैप में. शानदार शॉट, गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर. 4 रन. क्लासिकल संगीत ऐकतो ते ऐकण्यासाठी कानाला मात्र एक्झॅक्टली बरं वाटतो, परंतु क्लासिकल फटके पाहण्यासाठी मात्र सुद्धा या ठिकाणी खूपच चांगलं वाटत असं. डीजे सूरज थोडस वॉल्यूम द्या. आंखों में जज्ब होने वाला ये शॉट था. इस तरह के शॉट्स कमाल के शॉट्स रहते हैं. आज भावेश भोईर ने भी एक कवर ड्राइव खेला था, वो भी कमाल का स्ट्रोक था. शेखर मयेकर के शॉट्स और अब ये किशोर का स्क्वायर कट. इस बार अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे. इनसाइड एज शॉट फाइन लेग के खिलाड़ी गेंद पर आते हुए तब तक एक तेज सिंगल. स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन बिना किसी नुकसान के. चीना 11 39 रनों का पीछा करती हुई इस सेमीफाइनल मैच में. हो जरूर, चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहत आहोत. कारण 3 चेंडू आतापर्यंत या ठिकाणी लिगल टाकलेले आहेत आणि 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 5 चेंडू आय थिंक 5 धावा इथे मात्र जोडलेल्या आहेत. अजून आपण जर विजयाचा विचार केला तर मात्र इथून 34 धावांची आवश्यकता आहे. चला आपण जास्त वेळ या ठिकाणी खर्च करू नका. नीलेश स्टंप्स के पीछे है और कहीं ना कहीं फील्ड में थोड़ी सी तब्दीली चाहते हैं. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. रामा के लिए शॉट बॉल पुल किया. पुल पावरफुल. गेंद मैदान के बाहर. गुल. 6 बेहतरीन पोजीशन में आ गए थे. ये थोड़ी लूज गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी और समय था बैट्समैन के पास. बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर डिपॉजिट करते हुए गेंद को रामा भोईर सिक्सर के साथ अपने पारी का आगाज करते हुए और दमदार शुरुआत चीना 11 के लिए. रन संख्या 11. मात्र 4 गेंदों का खेल हुआ है. अजय रामा एक अष्टपैलू खेळाडू आहे. पहा
पॉवर प्ले मध्ये सुद्धा त्याने मात्र 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या आणि आता बॅटिंग मध्ये सुद्धा मात्र जबरदस्त परफॉर्मन्स करतोय आणि आता मात्र प्रतिस्पर्धी संघ म्हणतोय हे रामा काय एक्झॅक्टली घडतोय या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग धाव फलकावरती 11 धावा आतापर्यंत या ठिकाणी लागल्या गेल्या. चला लगेच आपण या ठिकाणी खेळायला सुरुवात करूया. लक्ष्य आहे 39 धावांचं आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना चेन्नई 11 या संघाची सुरुवात जबरदस्त आपण पाहत आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र पाहू शकाल संदेश भोईर मार्गस्थ झालाय. पंचांचा डोबॉलचा इशारा फटका हवेत केलाय परंतु लेफ्ट मध्ये फिल्डर तैनात आहेत. जोपर्यंत चेंडूची फेकी करतायत तोपर्यंत 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. 2+1 कारण 2 धाबा पलून पूर्ण केल्या. 1 धाव नो बॉलच्या स्वरूपात 3 धाबा तिथे पूर्ण झाल्या. पुढील चेंडू असेल फ्रीट आणि या 3 धाब्याच्या अनुषंगानं संघाची धावसंख्या पोहोचली गेली 14 या आकड्यावरती. चलिए चेन्नई 11 टीम फाइनल में पहुंचती है तो दीपक बोयर की ओर से भी शामियाना धाबे पर पूरे टीम को पार्टी दी जाएगी, लेकिन यहाँ पर संदेश बोयर सही संदेश अपनी टीम को अभी तक नहीं दे पाए हैं. फ्रीड गेंद आगे निकले थे लेकिन चूक गए खेलने से. सामने लॉफ्ट करना चाहते थे, गलत लाइन पर बल्ला चला बैठे इस दफा रामा भोईर. थोड़ी सी मूवमेंट टप्पा पड़ने के बाद गेंद हल्की सी मूव हुई थी. आखिरी गेंद पहले ओवर की शेष. जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहत आहोत. ओ सरळ बॅटिंग लॉप केलंय. मिड ऑफ ला बेट करण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप कारण अशा क्षणाला तुम्हाला मात्र अशा प्रकारच्या कॅचेस मात्र पकडावे लागतील. जर तुम्ही अशा प्रमाणे जर झेल पकडले नाही तर अजय जो तुमचा स्वप्न आहे तो स्वप्नच राहणार. जहां सपना पूरा करना है तो आपको मेहनत करनी पड़ेगी. यदि आपको ऑमलेट खाना है तो अंडा तो फोड़ना पड़ेगा. जीत आपको चाहिए तो मेहनत तो करनी पड़ेगी, उसके अलावा कोई उपाय नहीं है. पहले ओवर का खेल समाप्त. रन संख्या 15 बिना किसी नुकसान के चेन्नई 11. और ऑमलेट में टेस्ट पाना है तो कांदा डालना ही पड़ेगा उसके अंदर. नमक तो पहले होना चाहिए. चलिए और तीखा मांगते तो मिर्ची का. वैसे आज योगी ने तो बहुत ज्यादा लुत्फ लिया है खाने पीने का. 15 बने हैं, 24 रनों की जरूरत है. 18 गेंदों का खेल शेष. चला या ठिकाणी चेन्नई 11 संघ सध्या धावांचा पाठलाग करतो आणि चेन्नई 11 संघाने कुठल्याही फलंदाजाने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर ओम्या बैलाचे मालक कशिवलीचे सन्माननीय निलेश पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. सलामी बल्लेबाजों ने कहीं ना कहीं लक्ष्य को थोड़ा सा आसान जरूर कर दिया है, लेकिन काम अभी भी समाप्त नहीं हुआ है. और चलिए रामा भोईर अपना काम पूरा करते हुए रिटायर्ड आउट हो चुके हैं. उनकी जगह अब नए बल्लेबाज प्रशांत भोईर आए हैं क्रीज पर, जो कि इस समय स्ट्राइकर्स इन पर. 18 गेंदे और 24 रन, ये है समीकरण चेन्नई 11 के सामने. सुरुवात चांगली पाहतो आपण कारण संदेश भोईरनं तब्बल 15 धावा इथे खर्च केल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज कियान 11 संघाच्या माध्यमातून. सूरज गुलवी चांगला ड्राईव्ह पाहतोय. चेंडू चला अगदी वाडिश लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर जरूर आहे. थोडीशी मिस्टेक घडली गेली त्या ठिकाणी परंतु एकेच रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहिलं आणि त्या अनुषंगाने मात्र 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती ती सुरुवात मी तर म्हणतो की प्राप्त केली आहे चेन्नई 11 संघाने. जर या मॅच मध्ये कमबॅक जर कियान 11 संघाला जर करायचं असेल तर तुम्हाला लागोपाठ 1 ते 2 विकेट्स इथे प्राप्त कराव्या लागतील. और सबसे महत्वपूर्ण ये ओवर मुझे लगता है सूरज गुलवी का किफायती ओवर की जरूरत है. लो फुल टॉस, लॉफ्टेड शॉट सामने की दिशा में, लॉन्ग ऑन पर फील्डर तैनात है. पहले बाउंस पर जबरदस्त फील्डिंग, बाउंड्री लाइन के काफी करीब थे और ऐसे में गलती होने की संभावना ज्यादा थी, लेकिन शानदार क्षेत्ररक्षण और निश्चित रूप से 2 रन बचाए फील्डर ने अपनी टीम के लिए. 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन. 2 धावा जरूर वास्तवल्यात येते परंतु फलंदाज सुद्धा मात्र 2 धावा त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केलेले आहेत. 2 चेंडू आतापर्यंत सूरजने हाताळले. दोन्ही चेंडूवरती डबल धावा तिथे मात्र पूर्ण केलेल्या आहेत. 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड वेगीने आले. फटका चांगला पाहायला मिळतोय. स्टॅक कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. हो पुन्हा दुहेरीचा प्रयत्न होतोय परंतु शेवटच्या क्षणाला फलंदाज प्रशांत भोईरने मात्र किशोरला तिथे थांबवलं की दुहेरीमध्ये मात्र तिथे धोका होऊ शकला असता आणि त्या अनुषंगाने 1 धावेवरती मात्र समाधानी राहिले गेले आणि 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
हालांकि जोखिम उठाया जाता तो शायद 2 रन कंप्लीट हो भी सकते थे, क्योंकि फील्डर थोड़े दूर थे गेंद से वहां पर डीप में। लेकिन वहां पर प्रशांत ने अपने पार्टनर को मना कर दिया दूसरा रन लेने से। वैसे किशोर तो बिल्कुल निकले भी थे दूसरे रन के लिए। 1 रन के साथ स्कोर अब 20 रनों पर पहुंच चुका है। 39 रनों का लक्ष्य चेन्नई 11 के सामने। स्थिति काफी मजबूत है फिलहाल चेन्नई 11 की। अब यहां से और 19 रनों की दरकार है। 15 गेंदों का खेल शेष। वापसी करनी होगी गेंदबाजों को। सूरज गुलवी अभी तक उतना ज्यादा प्रभाव नहीं डाल पाए हैं। पहली 3 गेंदों पर 5 रन खर्च किए हैं और उनकी गेंदों को बल्लेबाजों ने मिडल किया है। पहली तीनों गेंदें प्रशांत ने खेली। अब की बार किशोर ने बैकफुट पर जाकर गेंद को पुल किया है डीप मिड विकेट पर। ओ माय गॉड, इस तरह की गलतियां अब नहीं की जा सकती है। गलती की गुंजाइश नहीं है योगी। 2 रन कंप्लीट। जरूर जरूर या ठिकाणी जर तुम्ही जर चुका केल्या तर मात्र कदाचित तुम्हाला सामना मात्र या ठिकाणी गमवावा लागू शकतो। या असं वाटलं होतं की मात्र या फटक्यावरती एकच धाव मिळेल, परंतु मिड विकेटला विरोधात 7 धावा जोडल्या आणि लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यानंतर थोडस मात्र सूरज सुद्धा मात्र त्या ठिकाणी थोडासा सास पडतोय। ओ कडक शॉट, स्टेट ड्राईव्ह, चेंडू चाला लॉंग ऑनला, फिल्डर आहे चांगलं क्षेत्ररक्षण। इथे मात्र मिळेल 1 धाव आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 23 धावा। थर्ड अंपायर की मदद ली गई है नॉन स्ट्राइकर से। इन पर वहां पर गेंदबाज ने गिल्लियां बिखेर दी है और क्या बल्लेबाज रनआउट हुए हैं या नहीं ये अब चेक किया जाएगा। जरूर डिसिजन पेंडिंग आहे। पहिली धाव तर अगदी वेगाने मात्र तिथे कंप्लीट झाली होती आणि पहिल्या धावेसाठी मात्र या ठिकाणी पंचांनी तिसऱ्या पंचाची या ठिकाणी मागणी केलेली आहे की ती धाव कंप्लीट आहे की नाही हे आता मात्र इथे पाहावं लागेल। देखना है, मेरे ख्याल से पहला रन कंप्लीट किया था और दूसरे के लिए बाहर निकले थे। फिर वापस लौटने का जो प्रयास हुआ है उसमें पूरी तरह से वो सही समय पर अपने क्रीज में वापस लौटे हैं या नहीं, ये देखने वाली बात है। बल्लेबाज किशोर शिंगोले, शॉट काफी अच्छा था, सीधे बल्ले से गेंद को ड्राइव कर दिया था सामने। टीवी अंपायर की मदद ली गई है और डिसीजन पेंडिंग है। चला फलंदाज नॉट आउट आहे, म्हणजे 1 डाव जरूर तिथे कंप्लीट झालेले आहे। दुसरीचा प्रयत्न तिथे झाला होता, परंतु शेवटच्या षटकाला मात्र फलंदाज रिटर्न होताना आपण पाहिलेला आहे। ओहो, ऑन साइडला मात्र या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क तिथे झाला नाहीये आणि अखेर 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावेंची गरज। सूरज गुलवी का ओवर कहीं ना कहीं ठीक ठाक रहा है उनके टीम के लिए। जब गेंदबाजी के लिए आए थे तब भी रिक्वायर्ड रेट 8 रन्स पर ओवर था और अभी भी 8 रन प्रति ओवर के हिसाब से ही रन्स बनाने हैं। 2 ओवर्स में 16 रनों की जरूरत फाइनल में पहुंचने के लिए चेन्नई 11 को। निश्चितपणे 12 चेंडू शिल्लक आहेत। 12 चेंडूमध्ये 16 धावा इथे जोडायचे आहेत आणि पंच वॉर्न करताय केएन 11 या संघाला की आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या। जर ही स्पर्धा चीना 11 या संघाने जर जिंकली तर मिस्टर निलेश धापशी यांच्या माध्यमातून एक बोकड दिला जाणार आहे या संघाला। पहा बोकड कोणत्या कलरचा आहे हे तर आम्हाला माहिती नाही, परंतु दिला जाणार आहे आणि तो देखील अवाढव्य असा बोकड असेल। 12 गेंदे 16 रन। जरूर यहाँ पर थोड़ा सा पलड़ा भारी नजर आता है चीना 11 का, लेकिन चीना 11 के खिलाड़ी भी जानते हैं कि क्रिकेट में छीना झपटी कभी भी हो सकती है और विपक्षी टीम भी कभी भी पलटवार कर सकती है, इसलिए बल्लेबाजों को अभी भी सतर्क रहने की आवश्यकता है। स्ट्राइक के समय किशोर के पास नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए हरीश पाटिल।
12 चेंडू आणि 12 मध्ये आता 16 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाज हरीश मार्गस्थ होतो त्या ठिकाणी. हो हो केलंय, कडक शॉट आणि चेंडू स्थळा बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. बेहतरीन स्ट्रोक, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर चले गए और बहुत अच्छी पोजीशन में आकर हुक किया था. शॉर्ट फाइन लेग पर जो खिलाड़ी है उनको बीट किया, उनकी दाहिनी तरफ से निकाला किशोर ने और मूल्यवान 4 रन प्राप्त कर लिए हैं. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन बिना किसी नुकसान के. इस बार फुल लेन गेंद ड्राइव किया है, कवर पॉइंट की तरफ फील्डर मौजूद है सर्कल के अंदर, 1 रन जरूर मिलेगा. अच्छी बल्लेबाजी की है किशोर ने, गेंद के मेरिट पर खेले हैं, 2 चौके जड़ चुके हैं. 40 प्लस के खिलाड़ी बहुत ही उपयुक्त योगदान देते हुए इस सेमीफाइनल मैच में अपनी टीम के लिए. अब समीकरण 10 गेंदें शेष है, जीतने के लिए केवल 11 रन चाहिए चीना 11 को. हो जरूर, आपण जर पाहिले तर केवळ म्हणू शकतो या फक्त म्हणू शकते, परंतु धाबा तुम्हाला जोडायचे आहेत. 11 धाबा, चेंडू शिल्लक आहेत 10. परंतु या ठिकाणी हरेश पाटील आता मात्र काहीतरी आपल्या स्पेल मध्ये व्हेरिएशन करावं लागेल. किमान तुम्हाला इथे विकेट्स प्राप्त करावं लागतील किंवा डॉट चेंडूची सांगता इथे तुम्हाला करावी लागेल. ओहो पहा, जशी आपण डॉट चेंडूची चर्चा सुरू ठेवली, लगेच डॉट चेंडू मात्र हरेश पाटीलच्या भाट्यातून बाहेर निघाला आणि आता मात्र 9 मध्ये अजय 11 ची आवश्यकता है. ये डॉट गेंदें कई बार बल्लेबाजी करने वाली टीम के लिए रनचेज में विलन का रोल अदा करती है और डॉट गेंदों से अच्छा खासा प्रेशर बनता है बल्लेबाजों पर. और अभी तक ज्यादा डॉट गेंदें बल्लेबाजों ने खेली नहीं है, लेकिन पिछली गेंद डॉट रही है. 9 गेंदें 11 रन. शॉर्ट पिच, मौका था लेकिन एच और बैट्समैन आउट, कॉट बिहाइंड. कहानी में रोचकता. कौतुक करावं अजय तेवढे कमी आहे, कारण त्यांनी आपल्या आवाजाची चांगली काळजी केली आणि प्लस पॉइंट कुठल्या क्षणाला कुठला सॉन्ग सादर करायचा ते त्यांना मात्र परफेक्ट ठाऊक आहे. परंतु या ठिकाणी कियान 11 संघाने बॅक केलाय म्हणायला हरकत नाहीये, कारण आता 8 चेंडू शिल्लक आणि 8 मध्ये विजयासाठी 11 धाब्यांची गरज. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. और आप केवल नहीं कहे जा सकते, केवल 11 नहीं. 2 गेंदों पहले जरूर ये लग रहा था कि 10 गेंदे केवल 11 रन, लेकिन अब 8 गेंदे, केवल 8 गेंदे हैं और 11 रन बनाने हैं. दबाव बढ़ता हुआ यहाँ पर चीना 11 के ऊपर. नए बैट्समैन श्रीनाथ पाटिल, ये ट्रम्प कार्ड खिलाड़ी है, आइकॉन प्लेयर. आते ही प्रहार और गेंद मैदान के बाहर, सिक्सर. ठरला हरेश पाटील आणि खलनायक ठरला श्रीनाथ पाटील. म्हणजे पाटलांची सध्या मात्र त्या ठिकाणी जुगलबंदी आपण पाहत आहोत. चला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये आणि या षटकारानं अजय या सामन्याचं पूर्णपणे चित्र बदललंय असं म्हणायला हरकत नाहीये. रिप्ले मध्ये पहा, वारंवार असं वाटतं की हा फटका पाहतच राहावा. हा जवागल श्रीनाथ नाहीये तर हा श्रीनाथ पाटील आहे. कमाल का स्ट्रोक अंडर प्रेशर, पहली गेंद का सामना कर रहे थे श्रीनाथ पाटिल. और श्रीनाथ के बल्लेबाजी की ये खासियत है कि वो बड़े शॉट्स में डील करना जानते हैं, ज्यादातर रन्स भी अपने बड़े स्ट्रोक्स के चलते बनाते हैं. पीछे रखी हुई गेंद थी, बैकफुट पर चले गए, आड़े बैट से प्रहार किया और क्लीन स्ट्राइक था. और अब ये खेमा खुश नजर आता हुआ चीना 11 का. चीना 11 अब केवल 5 रन दूर है फाइनल में पहुंचने से. जरूर जरूर विद्यमान सरपंच जयेश भुईर यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आपण पाहू शकाल या ठिकाणी गोड स्माइल आपण पाहत आहोत. ओहो, इथे मात्र डिफेन्सिव्ह शॉट पाहायला मिळाला, चांगला स्ट्रोक पाहत आहोत. कारण श्रीनाथला माहिती आहे अजय, कारण या षटकातील अंतिम चेंडू होता, जर आपण सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली तर जरूर आपल्याकडे स्ट्राईक असेल आणि त्या अनुषंगाने मात्र तो मात्र ड्राईव्ह त्याच्याकडून आपण पाहिलेला आहे. आणि या सिंगलच्या वतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 35 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. परंतु पारितोषिक श्रीनाथसाठी आलेला आहे. जर त्याने षटकार मारला तर मिस्टर
सतीश भुईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. चला फिल्डिंग कियान 11 संघ चला लावून घ्या. पहा 4 वाजून 5 मिनिटे झालेले आहेत. पहाटेचे, रात्रीचे नाही तर पहाटेचे. कर्वे सर 4 वाजून 5 मिनिटे झालेले आहेत. प्रातःकाल का समय हो चला है. चलिए जल्दी करना है, आपको स्पीड अप करना है. दोनों टीमों से रिक्वेस्ट है. 6 गेंदे 4 रन. चला संस्कृत शब्द आपण जर पाहिले तर कार्य सरांना माहिती आहेत, तेवढं आम्हाला उपगत नाहीत. ब्रह्ममुहूर्त, चला एक्झॅक्टली उमगला आम्हाला. बम बम बोले म्हणजे आज मंडेला सुरुवात झाली कार्य सर. चला 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये आता 4 धाबांची गरज. गोलंदाज आता मार्गस्थ झालाय हर्षद पाटील, दर्शत पाटील आणि सामना करतोय श्रीनाथ पाटील. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय आणि फायनल मध्ये एंट्री केली चीना 11 संघाने. अभिनंदन जयशेठ भोईर अँड हार्ड लक कियान 11. फायर आहेत. चला सामनावर पुरस्कार आपण देणार आहोत या ठिकाणी. नो डाऊट ज्याने जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली, 2 विकेट्स प्राप्त केले आणि धाबांचा पाठलाग करत असताना अप्रतिम कामगिरी केली आणि तो खेळाडू आहे मिस्टर श्रीनाथ पाटील. चला श्रीनाथ आपण यायचं आहे आणि दोन्ही टीमला विनंती करतोय महाकाल 11 आणि चीना 11. चला आपण खेळपट्टीच्या अगदी दोन्ही बाजूंना तुम्हाला लाईन अप करायचं आहे. चला आपापले खेळाडू घेऊन विनंती करतोय महेशजी माली आणि जयेश भोईर आपल्यास विनंती करतो की आपण एका लाईन मध्ये उभे राहा. तत्पूर्वी आपण सेमीफायनलच्या सामन्यातील सामनावीर पुरस्कार येथे देणार आहोत श्रीनाथ पाटीलला. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. श्रीनाथ या आपण